आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी पळवले, जे पळवलं ते तिकड होतं, सोनं माझ्याकडेच आहे. आता तरुणीला मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी पहिल्यांदा पाहिलं. गाढवाची किती शाली टाका, आणि जसा संजय राऊतांनी उल्लेख केला, आमिषानं जोड्याला भार लावणारे गाढव, जाऊ द्या त्यांच्या जोड्याला जनता पण मारणारे दिवस पण काही लांब नाहीये. आज मुद्दाम ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार, म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार, आणि आजपर्यंत एवढा जसा मोठा मेळावा झाला त्यापेक्षा मोठा मेळावा झाला. मला माहिती सगळीकडे चिखल झालेला आहे, याचं कारण कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसासाठी कमळाबाईचा काय संबंध, पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईने स्वतःचे कमळ बोलवून घेतले, पण जनतेच्या आयुष्याचे कल्पना टाकलेले. आणि आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडला, दाबू शकत नाही, कारण का माझ्याकडे पूर्ण जी हालत शेतकऱ्यांची झाली त्याची थोडीशी सुणूक आपल्याला या पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावर तुझ्याकडून गेन ते मायनस टाकून घराघरात संपूर्णपणे चिखल झालेले आहे. शेतकऱ्याचे शेत जमीन वाहून गेलेली, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. गायचं कुठे, शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय. तो बोलतोय ही अशी परिस्थिती आपल्याकडे आली नव्हती. हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी आपत्तिग्रस्त. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. जसं लिंबाळा लावला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने गावामध्ये आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाही, पण जी काय करता येईल ती फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी झालेल्या नागरिकांसाठी देऊ. अगदी मोठी बाग नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकतो तरी मी म्हणेन आपलं आयुष्य सार्थक झालं. हे करायला पाहिजे, कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतली, माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हे बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा, आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलताय की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. नसेल, पण जनता संकटात आहे, खड्ड्यात घालण्याच्या संज्ञा पण त्यांना पहिले मरण द्या. मी कालही बोलतोय, आजही बोलतोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा, आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत केलीच पाहिजे. याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा कोणी न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. काय निकष तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला. त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती. तशी तुम्ही कर्जमुक्ती करा. अजून 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रत्येक लाभ तरी मिळणार, ते पण गेलं पाण्यात सोडून. पण 2017 ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये, आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला.
दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती. आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरुवात वाटेला, म्हणून ते अर्धवट राहिले. पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय. आणखी 2-4 दसरा मेळावे झाले. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जरूर बोलणार आहे. कारण 100 वर्ष ही काही थोडी वर्ष नाही. आज काय योगायोग कल्पना नाही मला, पण संघाचे 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि नेमकी गांधी जयंती आहे. हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहे तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले, त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चालली. जो लढेल तो तुरुंगात जाईल, ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झाली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला, आपण केलाच पाहिजे, तो लागू होण्याच्या कामा नये. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलाच्या मंडळाची मफाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही, सगळ्या संघटना जर कोणी अति डावे कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखतो, आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोन तळावर ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखील काही कारण सांगणार असाल तर उदाहरणासाठी सांगतो कसं गैरवापर होतं. सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडण्याची थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उद्धार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. टेक्नॉलॉजी त्यांनी दिली. पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते दुर्भिक्ष होऊ नये, पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आईस तुपाची योजना आणली. काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी. लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे. न्याय हक्क ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करताय, उपोषण चालू ठेवलं होतं. पण सरकार ढटकून बघायला तयार नाही. मग पेटले सगळे, काय त्याला जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून राजदूताखाली आत्मा केलं. जा, एक वर्षाचं बाहेरच पडलं. हा जनसुरक्षा कायदा, हम करेंगे कायदा, तोच आपल्याला तोडून टाकायचा आहे, तो सोडून टाकायचा, टाकायलाच पाहिजे. कारण मोदींनी स्तुती करत होते तोपर्यंत वांगचुक हे देशद्रोही नव्हते, पण त्यांच्यावर त्याचा आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात, एका शिष्टमंडळाने ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचुक याला अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं, हा या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोह होतोय. आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय. जो म्हणतोय ते तुम्हाला कळेल, एक गोष्ट तुम्हाला सांगितलं. एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. 3 वर्ष मणिपूर जळले. आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळले मणिपूर. तिथल्या महिलांची झिंडणी नाही, झिंडवडी नाही टाकायची. ना मोदी जायला तयार,
ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले, आम्हाला असं वाटतं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं, हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजींनी भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणि है. ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथे कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यात पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणि है, कशाला जाता तिकडे. ही जी आहे सगळी कृती आहे. मला असं वाटतं काही वेळा विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो, काय जीव असतो, सगळ्यांना शाळेमध्ये होता. अमिबा वाटेल तसा वेडा होता, तसाच असतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो. झालं का की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात असले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो, म्हणून अमिबा. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्याचा सर्वे, म्हणून मी त्याचा कागदच घेऊन आलोय. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं तर तत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचे कौतुक होत होते, माझं नव्हतं. पण आज जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, मग रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंत विश्वकर्मा शर्मा आणि 10व्या याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वे फडणवीस म्हणून 20वे आले असते. सगळे बदमाशी करून ठेवलेले आहे. काय केलं ते तुम्ही आजपर्यंत? आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये घाट टाकली, अधिकाऱ्याला पकडला नंगे हात. वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजकोष बॅगा उड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले, त्यांना हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य, हा तुमचा कारभार. आणि म्हणून मला RSS मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न. हे मी प्रश्न लिहून आणलेले, पण आता याचे कागद बोलले काय तरी. कारण आता निवडणूक आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक तुम्ही लावा, जनता वाटच बघते. कारण येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळणी सगळेजण बघतायत, की मुंबई बघते. जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुंबणारी मुंबई, तुम्ही ते मेट्रो आणि मोनो ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा. मेट्रोचं स्टेशन तुटतंय, मोनोरेल लटकते, खड्डे पडतायत, ट्रॅफिक वाढतोय. आणि हे आपले महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोलून हे पुन्हा दिल्लीला जातात. आणि मग जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले त्यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागले. असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील एवढ्या. कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे, या देशामध्ये
धर्म कोणताही असू शकतो. आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहे, कोणी ख्रिश्चन आहे. धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हा माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्याने मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयाने करून देऊन टाकाल. जानवर घालाल, शिट्टी ठेवाल आणि अदानीला समर्पयाने. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपचा परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्या हिंदुत्वाच्या जपा करा. पहिलं जे हिरवं तुमचं फडकं आहे, फडकंच आहे, तो भगवा असू शकत नाही. कारण भगवा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकांच्या हातामध्ये आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेलेच्या पट्ट्यावर 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष सरकारने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेले. आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दाम तुम्हाला सांगतो मी ब्रह्म राक्षस शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवर ब्रह्म राक्षस शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षाचे त्यांची वाक्य आहे. मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है. पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं. हे जे बहिणीच्या देण्यापासून ओरडणारे भाजपकडे त्यानंतर ते मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का त्याची? आहे हिंमत? आणि हे एवढं तर थांबलेलं नाहीये. या बातम्या ज्या आहेत 2022 ची बातमी काय आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. त्या भाजपच्या विचारांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणाले तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले. आमच्या अंगावरती अरे तुम्हाला लाज शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा, आम्ही बाजू बोलतो ते एवढ्यासाठी बोलतो ना, आकार नौकार ध्येय धोरण कसंही वावरतोय, कसंही वाढतोय, कसंही पसरतोय. आणि जरा मला बोलू देण्याची इकडून भाषण करा. हे एवढं जमत नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग हे तुमचे जे केले चपाट्या करतायत हिंदू मुस्लिम आम्ही जे समजून परत त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी त्यांना हे भाजपवाले पाकिस्तानाचे अतिरेकी बहीण बोलले होते की सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा.
कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानाची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किस बानोची अत्याचार करणाऱ्यांनी तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. एका बाजूला बटाके तो बटाके म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण मुस्लिम घरात न्यायचं. काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? स्वतःचा तपासून घ्या. हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही बघून घ्या. आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय. काल परवा झालेली क्रिकेट मॅच एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान कशाला स्वतंत्र केली तुम्ही? ऑपरेशन सिंधू तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू आहे घाल गोळी, हिंदू आहे घाल गोळी. एक तर तुमचं सरकार तिकडे 10 वर्ष बसले, तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये. या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता. म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो, ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो. ही तुमची घराण्याची एका बाजूला तुमची नाचलेली कुदलेली सगळी ढोंगी घराण्याशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा, ठाकरेंची घराण्याशाही, याचा मला अभिमान आहे. कशाला घराण्याशाहीबद्दल बोलता? आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ती तुफान गर्दी, पाऊस पडतोय. आम्ही खुर्च्या बुडाखाली येऊन बसणारी माणसं नाहीये. इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय, खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती. आणि मुंबईच्या बद्दल जर बोलायचं झालं, कारण आता निवडणूक आहे. काल परवा जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो, पाहणी त्यांच्याशी बोलत होतो, शेतकरी उद्विग्न नाही, रडतोय. आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे, तुम्ही आम्हाला परत हवी आहात. म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊनच पहिलं संकटातून बाहेर काढावं लागेल. पण एक वाक्य बोलून गेलं ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत ती त्याच्यासाठी केलेली. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंट मध्ये 1,500 रुपये टाकले गेले. आणि ही गोष्ट काही आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घर आपण 1-2 रात्री मुलाबाळांना काही खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चालतंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, याचा तमाम महिलांनी ठरवायचंय. कारण पंतप्रधान तिकडे बसले. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व रद्द करून 1 मूल आणि 2 खाप जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ते तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. सगळे बिंदू बाजूला ठेवून केंद्राकडे आम्हाला घरपोच मदत द्या, 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात. जरा थोडंसं काहीतरी हातात शिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोलतात. बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकले. जवळपास किती 10,000 कोटी रुपये
10,000 कोटी काय प्रस्तावाला बिहारी बनवतो? तिकडे निवडणूक असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही. तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे देणे माझा जाहीर आरोप आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला. बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं, 70,000 दे दूं, 90,000 आणि करत 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 1.25 कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले. 1.25 मिळाले बिहारच्या म्हणजे तुमच्याकडे पैसे आहे, पण तुम्हाला महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्राचे अन्याय करताय. अन्याय तुमच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्राची सूड घ्यायची तुम्हाला. हे जे राजकारण चाललेलं आहे, म्हणून मी जे काही म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सुत्राम संबंध नाही, सुत्राम संबंध नाही. याला प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे. बचत महोत्सव, बचत उत्सव. जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. नेहरूने लावला होता जीएसटी. गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला. 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात. म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला. कुठला तो आज काय एलिगंटाचा पिक्चर आहे. त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची. ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोलतील. तुला कितना चाहते हो? नाही दुगना का चाहता हो? नाही ठीक आहे आप तिगना का करो, तिप्पट करा. सगळे आजूबाजू असतात तो तिप्पट ते लोक रस्त्यावर उतरतील. आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री रस्त्यावर उतरते तो लोक रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल. लोक माझ्याकडे येतील. मग मी हॉटेलवाल्याला बोलवेन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा. त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं. या पद्धतीने तुम्ही सरकार चालवलं. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक मी बोलत होतो की होऊनच द्या. मुंबई महापालिका सुद्धा कशी गहाण टाकलेली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःकडे स्वतःवर त्याचं श्रेय घेत आहे. बीडीडी आम्ही केली, बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं. सोबत शरद पवार होते आणि आदित्यानी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. अरे लोक माहिती आहे लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं. आणि आज सुरतांनी एक गोष्ट केली. जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणारं शहर आहे. दिवसाच्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची नाही सोय असते. तर रात्री काम करणाऱ्यांची का असू नये? तेव्हा भाजपवाल्यांनी जो काही नाच केला होता संस्कृती नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मामाला जाऊन नाईट लाईफ बोलले तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा हे मामाला जाऊन नाईट लाईफ बोलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधा सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढा ही मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुसरं तुमच्याकडे घ्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या खर्चीमध्ये खड्ड्यामध्ये टाकली आहे. सहन करायचं बघत बसायचं आणि निवडणूक घेऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आणि या 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काय काढणार त्याच्यावर व्हाईट पेपर काढणार आहे. बोलण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. मला हरकत नाहीये पण मी तरी किती वेळ भेटणार. सैनिक हा शिवसैनिक हा खरा शिवसैनिक.
तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय राहणार. आणि आता कोण बोललो नाही, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा हात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय, आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळालं, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती, ती मुंबई. मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या बोलले जात आहेत दसरा राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का. त्या सगळ्या मराठी द्वेष्टांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिंमत असेल तर हात बघा, हात जागेवर ठेवणार. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आमच्या अंगावर येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवले एक कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो. आम्हाला कोणाचं उडवणं काढायचं नाहीये. पण विशेषतः मी 2 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज विचारलं होतं की हिंदुत्वावरून आमच्या अंगावरती येऊ नका. तुमच्या सगळ्या डोक्यात घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय या दिशेने जायचे ते स्वतंत्र आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ती पटेंगे तो पटेंगे कधी करायचं, राजधानी बांधायची. एका राज्यामध्ये दोष हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललो या दसरा मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्या राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री. त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित गोरक्षकांना गोळ्या घालून मारला. त्याने शिक्षा झाली की कोणालाच माहिती नाही. पण तुम्ही माणसं संशयावर गोमांसाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमांस जाऊन खायचं, ही कुठली पद्धत आहे तुमची? जे नॉर्थ ईस्ट आहे, जे किरण रिजिजू आहे, त्यांनी सुद्धा सांगितले, तिथले त्यांच्या परिषदेने सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमांस खातात. मग ते तुमच्या पक्षाच्या कशा लाल करतात. त्याच्यामुळे एकदा काहीतरी व्याख्या ठरवा, चौकट ठरवा. पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग याचा सोडा. मी भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला आग पाकड करण्याची गरज आहे असा भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळं चिखल केला ना, तो चिखल करू नका. आणि संधी फार मोठी आहे, ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते. कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी घातली होती.
अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधी पत्र सुद्धा दिली होती की आता आम्ही तसं करणार नाही. आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले? जर का सैन्यात लोकांना विचारलं तर पुस्तक काय माहिती, ते पत्र पण आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता. आम्हाला लोकशाही नकोय, लोकशाही पाहिजे, जनता पक्ष पाहिजे. जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार करून सगळ्यांना एकत्र केलं होतं. मोरारजी देसाई गुजरातमध्ये जन्मलेले, त्यांना पंतप्रधान केलं आणि 2.5 वर्ष सरकार होते. तेव्हा बाळासाहेबांनी त्या समरस काढून काढल्या त्या पटकन पुस्तकात आहे. मोरारजी देसाई असे एक उतार लागले आणि एक महिला त्याच्यावर दिलेली लोकशाही आणि वरती लिहिले परतीचा प्रवास. कारण ती लोकशाही तिला घरून तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तिला अंधाऱ्या खाईमध्ये घेऊन चालले, लोकशाहीच्या खाई घेऊन चाललेले. आणि तेच व्हायचे तेच झाले. हेकड वृत्तीमुळे जे घडायचे नव्हते तेच परत घडले. मोरारजी पुन्हा लोकशाहीला अंधाऱ्या खाईत घेऊन चाललेले. ते चित्र आज मला दिसायला लागले. आणि त्या सगळ्या अंधाऱ्या खाईमध्ये जायचं नसेल तर आपल्या शिवसेनेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जाऊ. प्रश्न विचारावे लागतील. जसं मोदींनी 2014 साली केलं होतं चाय पे चर्चा. पहिले तिथूनच सुरू करा. 14 साली चहाची किंमत काय होती, आज चहाची किंमत काय, पहिली सुरुवात तिथूनच करा. चाय पे चर्चा. दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय, साखर टाकल्यानंतर वाढतोय, पाणी काढलं की कमी होतोय, इथून सुरू करा. आणि प्रत्येक टप्प्यावरती बसून भ्रष्टाचाराची चर्चा सुरू करा. भ्रष्टाचार आणि केलेला भ्रष्टाचार. आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती लवकर करा. शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टर लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही लवकरात लवकर जर आधी जाहीर नाही केलं तर मोर्चा लावायचा. कसे देत नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय आहे, या जागेत तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं हाच एक आपल्या याच्यापुढे कार्य. आज तुम्ही सगळेजण इकडे आलात, लांबून आलेला आहात, बाहेर गावातून आलेला आहात. सांभाळून जा, सुखरूप जा. आणि हातामधला भगवा हा भगवा हाच पाहिजे. याच्यावरती निशाणी आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा, पण भगवा हा शिवरायाचा भगवा. हा भगवा डोलाने कडकड लोकांना वाटलं पाहिजे, अरे माझा रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भगवी शाल बांधलेला लाडू होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. बस सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, राष्ट्रगीताने नंतर सांगता होणार आहे, पण तत्पूर्वी कोणी जाऊ नये, कारण रावण दहन सुद्धा काही वेळात होणार आहे. पण तत्पूर्वी विभागाकडून विभागाच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे. थांबा, बोलायचंय. वार काढते साहेबांचा सत्कार. ठीक. एक गोष्ट सांगायची राहिली की प्रथेप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या मेळाव्यानंतर रावणाचं दहन करतो.
या वर्षीचा रावण जरा बघा. या वर्षीचा रावण या सरकारच्या कारभाराचं प्रतीक आहे. कारण रावणाला 10 डोकी होती. या सरकारचा बिनडोक कारभार बघितल्यानंतर रावणाला आपल्या डोकंच ठेवलेलं नाही. असा बिनडोक कारभार या वेळेला आपल्याला जाणायचं आहे. बघ मागे मागे तिकडे कुठे गेले? बिनडोक रावण आणि अशा रावणाचं दहन करण्यापूर्वी साहेबांचा विभागाच्या वतीने सत्कार होत आहे. पेडेल का ए सत्कारानंतर मी सर्वांना विनंती आहे आपण रावण भिजलाय होता रावण दहनासाठी सज्ज व्हावं. मीनाक्षी रावण किती रे ते भिजलाय रेनकोट घातलाय बघ. पारंपरिक दसरा मेळावा या ठिकाणी शिवतीर्थावरती मगाशी शस्त्रपूजन झालं आणि आता रावण दहन होत आहे. रावण दहन विंडो काय बीड डोक्याचा रावण आणि त्याचं दहन होत आहे. मागे तिकडे आणि यानंतर राष्ट्रगीताने सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी बोलवा.